की त्या कानोपात्राचं वर्णन करावं तेवढं या ठिकाणी थोडं आहे बरं का. कानोपात्राचं वर्णन असं आहे महाराज, कानोपात्राला इतका असताना पांडुरंगाचा छंद होता, नाद होता, तिनं या देवाला बघायला सुद्धा नव्हतं, पण मनाची असणारी आवड, तिनं असणारी कल्पना करून या पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये साठविला. हरी धन्य तो संसारामध्ये आल्यानंतर भगवंताला आपल्या हृदयाच्या ठिकाणी साठवावं. त्याच्या असणार त्याला विस्मरण कधीच होणे, तर त्या पांडुरंगाची असणारी आठवण राहावी अशी असणारी कोण संत असणारी कानोपात्रा. तर ही कानोपात्रा लहानपणापासून या देवाला असणारी भजत होती, पण नमोनम करता ज्या वेळेला ती असणारी उपर झाली आणि उपर झाल्यानंतर थोर झाली आणि थोर झाल्यानंतर तिला वाटू लागलं की आपण असणारं पंढरपूरला जावं आणि पांडुरंगाचं असणारं दर्शन घ्यावं. प्रत्येक असणारा जीव जन्माला येताना या पांडुरंगाला शरण आलेला असतो आणि काय म्हणत असतो माहिती आहे का, जोपर्यंत आईच्या उदरामध्ये असणारा जीव असतो तो किती दिवस असतो, 9 महिने 9 दिवस. आणि 9 महिने 9 दिवस असताना मला सांगा, आईच्या उदरामध्ये काय कुठलं स्कूलर आहे का, कुठला फॅन आहे का, कुठलं काय आहे का, नाही महाराज. 9 महिने 9 दिवस प्रत्येक जीव आईच्या उदरामध्ये असणारा गुंतलेला असतो. आणि जीव येताना महाराज कसा येतो प्रत्येकाला माहित आहे, म्हणण्यापेक्षा माता माऊलीलाच फक्त माहित असतं, इतराला माहित नसतं. जीव जन्माला येताना पालता जन्मतो आणि पालता जन्मून आपला असणारा जे काय कार्य या मृत्यू लोकांच्या ठिकाणी करतो. मृत्यू लोकांच्या ठिकाणी कुठलाही जीव आला तर या ठिकाणी राहतच नाही. मृत्यू लोकांच्या ठिकाणी सगळं उरपाट आहे महाराज, सवास काहीच नाही. ज्या उरपाट म्हणजे कसं म्हणाल तर तुम्हाला थोडक्यात सांगतो, जी रात्र दिवस फिरलेली बस असते त्याचं नाव बस. मग कलियुगामध्ये उरपाटा का सवासा, तिचं नाव तर बस सारखी फिरलेली असते. आणि जी कधीच आपण त्याला हात लावला तर हालतं, अगर काम केलं तर काम करतं, असं असणारं जातं कुठं जातं कुठं जात नाही, पण त्याचं नाव जातं. कलियुगामध्ये झाले उरपाटे, मुसलमान म्हणती ओम ओम आणि बाकीची म्हणते ती दोम दोम. तर मुसलमान सगळे या ठिकाणी कलियुगामध्ये उरपाट आहे आणि उरपाट असू जा, आपल्याला काय त्याची देणे घेणं नाही, पण तुम्हाला सांगितलं बाबा कलियुगामध्ये कसं उरपाट आहे. तसा मनुष्य जन्माला येताना आपला असणारा पालता जन्मतो आणि मरताना उताना जातो. वरतोंड करून गेल्यावर म्हणतो बरं आपण कोण का असं गेला फलाना वरतोंड करून, कारण ह्या मृत्यूलोकाच्या ठिकाणी तसं जावंच लागतं. जे जे जीव जीवाला आले त्या जीवाला मारावंच लागतं. म्हणून याचं नाव, या नगरीचं नाव काय, मृत्यूलोक. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तर मृत्यूलोकामध्ये असणारं नगर आहे ते पंढरपूर आहे आणि त्याच पंढरपूरला जाण्यासाठी प्रत्येक असणारे संतान असणारा ठास केलेला आहे. तशी त्या असणाऱ्या कानोपात्राला इच्छा झाली आणि पंढरपूरला जावं म्हणून ती नुसती घराच्या बाहेर पडली. तर त्यावेळेला ते हैदराबादचा असणारा बिरबल बादशाह होता आणि त्या बादशाहच्या असणाऱ्या कुणी त्या नौकरांनी त्या असणाऱ्या मुलीला पाहिलं, म्हणजे कानोपात्राला. आणि पाहिल्यानंतर त्यांना काय वाटलं, इतकी असणारी सुंदर असणारी परी जर आपल्या राजाला दिली तर किती कल्याण आहे. आपल्या असणारा राजा त्या राजाला ही मुलगी द्यावं असं त्याने ठरविलं होतं. आणि ठरविल्याबरोबर त्यांनी त्या टायमाला सांगितलं आपल्या बादशाहाला, अशी अशी एक सुंदर असणारी स्त्री आहे, मुलगी आहे, यौवन असणारं तिचं वय आहे आणि ती पंढरपूरला चालली आहे आणि राजसाहेब तुमच्यासाठी फार चांगलं असं त्या काही सैनिकानं त्या राजाला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर राजानं त्यावेळेला सांगितलं की बाबा कुठली का असणार, कुठली का जातीची मुलगी असणार किंवा कोण का असणार, ती असणारी मुलगी घेऊन माझ्याकडे या असं त्या नौकराला किंवा त्या असणाऱ्या जे त्यांची जी गडी होते त्यांना सांगितलं. आणि सांगितल्यानंतर ते असणारे जवान म्हणा का किंवा ते नौकर आले आणि त्या मुलीला असणारे म्हणू लागले, चल तू आमच्या बादशाहकडे चल, तू कुठं वाढत पंढरपूरला चाललेस, तुझा असणारा उद्धार त्या ठिकाणी. सांगायचं तात्पर्य उद्धार कुठं होतंय की माऊलीनं पहिलंच असणाऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. काय म्हणून सांगितलंय, कै मी उद्धार पावेल कृपा करील नारायण.
माणसाचा जर उद्धार व्हायचा असेल तर देवाचीच कृपा व्हावी लागते, नसता इतराची कृपा होत नाही. म्हणून त्या असणाऱ्या मुलीला ती असणारे सैनिक तिला नेऊ लागले. त्याला ती म्हणू लागली, तुम्ही मला काय नेण्याचा प्रयत्न करू नका. माझी एक असणारी इच्छा आहे, ती असणारी इच्छा म्हणजे मी त्या पांडुरंगा कुठं पंढरीला चालले आणि त्या पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर मला कुठं न्यायचं ती न्या. असं कोण म्हणले? कानोपात्रा म्हणले. आणि कानोपात्र तसं म्हणल्या बरोबर त्या असणारे सैनिक तिच्या बरोबर कुठं मंगळवेढेपासून पंढरपुरापर्यंत आले म्हणावं. आणि पंढरपुरात आल्यानंतर द्वारपालच्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्या असणाऱ्या मुलीने सांगितलं, तुम्ही बाहेर थांबा, मी त्या भगवंताचं पांडुरंगाचं दर्शन घेते आणि दर्शन घेतल्यानंतर मी तुमच्या सोबत येते. असं म्हणल्यावर ते असणारे 2-4 असणारे सैनिक बाहेरच थांबले. आणि बाहेर थांबल्यानंतर कानोपात्र असणारी मध्ये गेली आणि पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली. आणि मारल्यानंतर तिने काय म्हणलं असलो, हे विठ्ठला पांडुरंगा माय बापा, तू तर असं म्हणतोस की जो माझा अनन्य शरण त्याचे निवार मी जन्म मरण आणि शरणकथा शरण मीच येतो म्हणतोच, तर मी आता मी तुला शरण आले आणि मला माझ्या मागे लागलेले संकट आहे त्या संकटातून वाचीव. असं म्हणून कानोपात्रानं काय केलं, त्या पांडुरंगाचे असणारे पाय घट्ट धरले. आणि घट्ट धरल्यानंतर तुम्हाला सांगायचं तात्पर्य, ज्याचा भाव त्याचा देव, भावनायुक्त अंतकरणानं कानोपात्रानं या पांडुरंगाच्या पायाला मिठी घातली. आणि मिठी घातल्यानंतर तिच्या देहाची असणारी ज्योत त्या भगवंताच्या देहामध्ये गेली. म्हणजे त्या ठिकाणी तिनं ती गतप्राण झाली. आणि त्यावेळेला बाकीची अशी दर्शन नाही होती. त्यावेळेला ती लोक म्हणू लागले, अरे बुवा ही मुलगी या देवाच्या पायावर निघती का नाही बाजूला, आम्हाला दर्शनाला वेळ व्हायला. त्यावेळेला ती असणारे सैनिक आले आणि म्हणले, अरे मुलगी किती वेळ झालाय पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, बाहेर येते का नाही, आज जाऊन बघते ते. तर तिनं असणारा आपला देह या पांडुरंगाच्या पायावर ठेवला. आणि देह पायावर ठेवल्यानंतर सैनिकांना आलोय, मुली उठ, ए मुली उठ, कुठली मुलगी उठते. आणि त्यावेळेला तिला असं त्या पायावर काढलं तर अशीच पडली. मग त्यावेळेला त्या ठिकाणी असताना सैनिक असताना नोंद करू लागलं, अरे ह्या तर मुलीनं आपल्याला दगा दिला, आपला राजा तिकडच राहिला, बिरबल बादशाह, ही तर मुलीनं ध्येय ठेवला, आता ती आपल्याला काय म्हणत. मग त्यावेळेला ही असणारी बातमी कुठं त्या पंढरपुरामध्ये सगळ्या पंढरपुरामध्ये पसरली. आणि पसरल्यानंतर कळाले की बाबा अशी असणारी मंगळवेढीची असणारी मुलगी, 18 ते 20 वर्षाची मुलगी, त्या मुलीनं भगवंताच्या पायावर असणारा आपला ध्येय ठेवला. आणि ठेवल्यानंतर त्या पंढरपुरातील असणाऱ्या लोकांनी काय केलं, त्या मुलीची असणारी मिरवणूक आली. आणि मिरवणूक कडून पहिले जागा असणारी कुणी या पांडुरंगानं कानोपात्राला दिली. आणि त्या ठिकाणी या कानोपात्राची असणारी संवादी अनेक त्या ठिकाणी बघायला मिळते. कारण प्रत्येक जण महाराजांनी सांगितलं असल, पण त्याच्यातूनच मी सांगाल, मी का दुसरं सांगेन ना. पण तिचं असणारं त्या कानोपात्रा देवाशी कशी एकलीन झाली ही सांगण्यासाठी मी या असणाऱ्या कुठलं त्या मंगळवेढेच्या कानोपात्राचं असणारी कथा तुम्हाला ठिकाणी सांगत आहे. आणि त्यावेळेला त्या सर्व असणाऱ्या संतांनी संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडीला. तर संतांचं दर्शन त्या असणाऱ्या कुणाला, त्या कानोपात्राला झालं, भगवंताचं दर्शन झालं, ध्येय ठेवला. आणि सगळ्या संतांनी मिळून त्या कानोपात्राची असणारी पहिल्या 1 नंबरला असणारी कानोपात्राची असणारी समाधी त्या ठिकाणी आहे. आणि मधी गाभाऱ्यात आहे बरं का. आणि मग सगळ्यांनी असतात त्या ठिकाणी तिच्या नावाचा जयघोष केला, संत असावा तर असा असावा. आणि म्हणून त्या ठिकाणी कानोपात्राची असणारी समाधी त्या ठिकाणी बांधली गेली. आणि ती असणारे सैनिक असणारे माघारी गेले. आणि त्यांनी सांगितलं, बाबा हो राजासाहेब, आम्ही तुमच्यासाठी निवड केली होती, पण ती तुमच्या नशिबात नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य, ज्याचा भाव आहे त्याचा देव आहे, त्या न्यायाने तद्वत ती असणारी कानोपात्रा त्या पांडुरंगाची एकलीन झाली. असो ही असणारा पहिला दृष्टांत किंवा पहिला संत आहे. आणि दुसरा असणारा संत कोण, दामाजी पंत. असाच असणारा दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर त्या मंगळवेढी जवारी जगाच्या मध्ये कुठंच पिकत नाही बरं. आता बी पहिले बी कवा बी बघत. आणि त्यावेळेला त्या इंग्रजाच्या काळामध्ये ती असणारी त्या टायमाला काय म्हणायचं, खंडणी असणारी गोळा करून त्या इंग्रजाला देत होती. आणि त्यावेळेला तिथलं मुख्य ठिकाण म्हणजे ती असणारं मंगळवेढा होतं.
आणि त्या मंगळवेढेमध्ये हजारो लाख पोती असणारं धान्य त्या गावामध्ये होतं. पण कोणाला खायला अन्न मिळत नव्हतं, एवढी वाईट परिस्थिती होती. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे कुणाचे त्या इंग्रजाचे असणारे सैनिक ते असणारी कर वसुली करण्याकरता तिथे आले. त्यावेळेला दामाजी पंताने काय केलं, स्वतः असणारं धाडस केलं आणि जे असणारं गोडाऊन होतं, गोडाऊन असणारं खुलं केलं आणि सांगितलं या ज्याला जी पाहिजे ती या ठिकाणी आहे, जवारी किती लागत एवढे घेऊन जावा असं म्हणल्यावर त्या मंगळवेढी ते सगळं गावकरी मंडळी आलं आणि ते धान्याचं असणारं पोटावर खुलं केलं. आणि खुलं करून त्या गावामध्ये एक सुद्धा उपाशी नाही. आता पस्तूरचा रेकॉर्ड आहे. सांगायचं तात्पर्य, जेथे चाले हरिकथा तेथे नाही यमासत्ता, किंवा ज्या ठिकाणी असणारं यज्ञ होतो त्या ठिकाणी त्या गावाला सतत पाऊस पडतो आणि त्या ठिकाणची सगळे असणारी जी भक्त आहेत ते सगळे सुखी असतात. ही झाला 2 नंबरचा काम दामाजी पंताचा. आणि तिसरा असणारा संत कोण होतो तिथला, चोका. चोका महार जातीन महार होता. पण तो या भगवंताशी एवढा निगडीत होता, एवढा जवळीक होता. पण त्या चोका महारानं कधी आयुष्यात त्या पांडुरंगाच्या दरबारमध्ये पाय ठेवले नाही. पण त्याचा भाव कसा होता, इतका शुद्ध होता, ज्याचा भाव त्याचा देव. या न्यायानं वर्षाला म्हणा किंवा महिन्याला म्हणा या पांडुरंगाची असणारी वारी करायचा नवं त्या ठिकाणचं जेवढं जे पुण्य करता येईल तेवढं त्या पंढरपुरामध्ये करायचा. असं करत करत वयवृद्ध झाला. कोण, चोखा. आणि वयवृद्ध झाल्यानंतर त्याचा असणारा मृत्यू त्याच्या गावामध्ये झाला. आणि झाल्यानंतर तेव्हापासून आणि प्रथा आहे, आता जर कुठलं माणूस मेलं तर काय करते तू, त्याची असणारी हस्ती श्रीमंतासाठी असणारा कुठला देव होता पहिला बालाजी, आणि गरिबासाठी असणारा पांडुरंग पंढरीचा. आणि त्यावेळेला त्या असणाऱ्या चोखाला काय केलं, त्याची असणारी त्या गावामध्ये असणारी काय केली, मुठमाती केली. आणि मुठमाती केल्यानंतर त्या गावातील जे असणारे साधे संत जे होते त्यांनी सांगितलं, बाबा या चोखा महाराजानं पंढरपुरामध्ये बकळ सेवा केल्या तर त्यांची हस्ती कुठं, पंढरपूरला नेली. मग त्यावेळेला त्या चोखा महाराज असणारी हस्ती कुठं, त्या पंढरपूरला चंद्रभागेमध्ये आणली. आणि आणल्यानंतर त्या ठिकाणी विसर्जन केलं. जसं आता 12व 13व 14व काय असतं त्याप्रमाणे त्या ठिकाणची सगळी विधी केली. आणि विधी केल्यानंतर ते असणारे लोक गावाकडे परत गेले. आणि गेल्यानंतर त्या गावामध्ये असणारे मोठे मोठे संत होते. पंढरपुरामध्ये एक संत नव्हता, बरेच संत होते. अरे त्यांनी म्हणले आपले असणारे संतांची असणारी या ठिकाणी समाधी बांधायची. आणि या गावकऱ्यांनी असंच काय केलं, कारण त्या ठिकाणची असणारी लोक सगळी हुशार होती. त्यावेळेला त्यांनी ठरवलं, बाबा झालेलं झालं तर आता काय करावं, आपण त्या पुंडलिकाच्या ठिकाणी हे असणाऱ्या चोकाचं असणारं त्या ठिकाणची असणारी कीर्तन रूपी असणारी सेवा त्या ठिकाणी कुणी काय त्या संतांनी केली बरं. आणि संतांनी केल्यानंतर सगळ्यांनी असणारं ठरवलं, काय ठरवलं, त्या चोखोबाची असणारी समाधी इतकं पांडुरंगाचा भक्त होता, मग त्याच्यापाशी बांधायला काय हरकत आहे का. मग त्यावेळेला ती लोक म्हणले होय बांधायचं खरं, पण कसे बांधायचे, त्याचं हाड नाही, त्याचं काय नाही, त्याचं काय नाही, समाधी कशी बांधायची. त्यावेळेला त्या असणारी 4 असणारी किंवा जी पंच कमिटी असते त्या लोकांनी ठरवलं, बाबा तुम्ही म्हणता खरं आहे, त्या चोखाची असणारी समाधी पांडुरंगाची इथं बांधायची, पण कशी बांधणार, त्यासाठी काय. त्यावेळेला काय असणारे लोक म्हणले, बाबा ज्या ठिकाणी चोखाची आहे संत त्याची ज्या ठिकाणी हस्ती टाकली ना तिथं जावा आणि त्या ठिकाणी ती हस्ती असणारी उचलून घ्या. आणि त्या हसणारी हस्ती म्हणजे हाडकं, हाडून उचलायचं आणि आपल्या कानाला लावायचं. आणि कानाला लावल्यानंतर चोखोबाचं जर हाड असेल तर ते हाड सुद्धा विठ्ठल 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 म्हणतं. असंच हाड असणारं आपल्यापाशी घ्यायचं आणि गोळा करून एक 5-4 असणारी हाडं गोळा करायची. आणि ते हाड गोळा करून मग त्या प्रत्येक संताने असणार ते हाड घ्यायचं, कानाला लावायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर पिशवी टाकायचं, नाही म्हणतं फेकून द्यायचं. अशा त्या ठिकाणी बरीच असणारी हस्ती गोळा केली. आणि सुरुवातीला जी नामदेव पायरी आहे का, नामदेव पायरीच्या समोर संत चोखा यांची असणारी तिथं समाधी आहे. आणि त्या समाधीला अगोदर पहिलं दर्शन चोखोबाचं, दुसरं दर्शन नामदेवाचं आणि तिसरं दर्शन
जी असणारी आता कानोपात्रा ही असे त्या गावामध्ये जन्मलेले तीन संत आहेत बघा. आणि त्या संतांची असणारी माहिती मी तुम्हाला कशासाठी सांगितली क्रमवार. तर सांगायचं तात्पर्य एका गावात जर अशी देवाला बोलवणारे जर तीन संत जर असतील तर आपल्या गावात एखाद्या असेल का नसल आहे महाराज. कारण आपल्या गावामध्ये कोणा एक असणारा महापुण्यवान असणारा एक संत आहे आणि त्याच्या कृपा आशीर्वादामुळं हे असणारा सप्ताह चालू आहे बरं. प्रत्येकाला वाटत असेल मी केलं माझ्यामुळं व्हायला चूक असेल. करता करविता परमेश्वर बाजूलाच आहे, फक्त आपल्याकडून करून घेतो. कारण करून घेतो म्हणून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबलेलो. तसं आपल्या गावामध्ये असणारं सत्याचं निवेदन किंवा सगळे असणाऱ्या माता भगिनी आहेत किंवा सगळे असणारे बंधू भाऊ आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सप्ताह या ठिकाणी निर्माण केले म्हणजे उभा केलेला. सप्ताह या शब्दाचा अर्थ तुम्हाला त्या दिवशी मी सांगितला होता, पण आता सुद्धा सांगतो. सप्ताह म्हणजे सप्त्यामध्ये असणाऱ्या या ज्ञानेश्वरीमध्ये लाख ओळी आहेत. त्या लाख ओळी वाचणे म्हणजे तो सप्ताह. आणि लाख ओळी म्हणजे लाख ओळी. पण सांगायचं तात्पर्य काय काय जणांना वाटतं सगळ्याला कुठं वाचायला येते. अरे नाही वाचायला आलं म्हणजे काय झालं. तुम्ही फक्त भावनानं अंतकरणानं कोण वाचित असं त्याच्यावर जर बोट फिरलं तर ही असणारी माऊली त्या जीवावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे या माऊलीचं असणारं वर्णन ह्या कुठं ज्ञानेश्वरीमध्ये जेवढं सांगल तेवढं थोडं आहे. आता मी जी सांगायला त्या माऊलीच्या आधारेच्या ठिकाणी बोलवलं. तर सप्ताह म्हणजे यज्ञ. आणि यज्ञ पहिले काय करत होते, पूर्वी राजे लोक करत होते. आणि एक यज्ञ 100 यज्ञ करायचे. आणि 100 यज्ञ केल्यानंतर सप्त्याची जशी आपण 7 दिवस सांगता करतो का, तसं 100 यज्ञाची असणारी सांगता राजे महाराजे करीत होते. आणि त्याच वेळेला एका राजाने असणारा एक यज्ञ केला, राजशी यज्ञ केला. त्यांना यज्ञाचं नाव काय होतं, राजशी. आणि यज्ञ केल्यानंतर यज्ञ पहिले काय होतं, कोण बी यज्ञ केलं काय होणं अडथळा व्हायचाच आणि यज्ञ असणारा मोडायचा आणि ती तिथं जागेवर पडायचं. पण ज्या वेळेला रामाचा काळ आला आणि रामाच्या काळामध्ये वशिष्ठ ऋषीने असणारा यज्ञ केलेला होता. आणि यज्ञ केल्यानंतर राक्षस त्याला त्रास देत होते. आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी यावं लागलं. आता सुद्धा तसंच आहे महाराज. ज्या वेळेला या ठिकाणी संकट आपल्या असणाऱ्या देशावर किंवा आपल्या असणाऱ्या गावावर किंवा आपल्या असणाऱ्या घरावर येतात, त्या वेळेला आपण देवाचा दावा करा, संकट गेल्याशिवाय राहत नाही. कारण देवानं अवतारच घेतलाय कशापायी, यदा यदा धर्मस्या ग्लानिर्भव भारत. ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला देवाला त्या ठिकाणी जावं लागतं. पण आपण तसं बोलवलं. कारण म्हणे नाही भाव देवा मला पाव. काल त्या महाराजांना सांगितलं होतं, मनात भाव ठेवा, तुम्ही देवाला हाक मारा. हाक मारल्यावर जर नाही देव आला मग तुम्ही काय ठरव काय करायचं, बोलवायचं का नाही. तर अशा रीतीनं त्या राजाने असणारे 100 यज्ञ केले. आणि यज्ञ करून त्याला इतका आनंद झाला. आनंदामध्ये माणसाला अहंकार आला की सगळं जातं. तसं त्या असणाऱ्या राजाला अहंकार आला. आणि अहंकार आल्यावर त्याने काय म्हणायला सुरुवात केली, यज्ञ 100 होताच पुरता, गमे भूप झाली जन्म सफलता, कोणा दे भूमी कोणा दे दक्षिणा, या का संतुष्ट करी अंतर्यामी. त्यानं त्या यज्ञामध्ये काय केलं, जेवढे भिकारी होते त्याला संपूर्ण असणारं अन्न दिलं, दान दिलं, कपडा दिला, लता दिला, सगळे असणारी नगरी सुखी केली. पण त्या राजामध्ये जे अहंकार होता का, त्या अहंकार असणारा निघाला गेला. काय म्हणून, मी 100 यज्ञ केले, मी काय मामूली आहो का म्हणून त्या राजानं एक असणारी प्रतिमा सोन्याची तयार केली. आणि आपली जशी पालखी असते का, सोन्याच्या पालखीमध्ये ती प्रतिमा ठेवली. कशाची, यज्ञाची. आणि यज्ञामध्ये असणारे जे भगवान जे असणारे प्रसन्न होतात त्या असणाऱ्या भगवंताची पालखी, त्या पालखीमध्ये ती असणारी काय मूर्ती ठेवली. आणि त्या असणाऱ्या गावामध्ये किंवा त्या नगरामध्ये असणारी त्यांनी प्रदक्षिणा चालू केली. काय म्हणून केली हो, यज्ञ 100 होताच पुरता, गवे भूप झाली जन्म सफलता, कोणा दे दक्षिणा कोणा दे भूमी, याच का संतुष्ट करी अंतर्यामी. घडविली त्याने कला कौशल्याची प्रतिमा सोन्याची. कशाची, सोन्याची.
100 यज्ञाचे स्मारक म्हणून वैभव आपले सकला धावून सगळ्या जगाला नव सगळ्या गावाला दाखवला, बघा मी कसं पुण्य केलंय. मग त्यावेळेला भगवंताला आता सुद्धा पहिलं कधी बी बघा, देवाला जर माणसाला जर देवाविषयी गर्व आला की त्या ठिकाणी त्याचं पात्र सपाट होतं आणि झाल्याशिवाय राहत नाही. तसं त्या राजाला यज्ञ झाल्या बरोबर भगवंताला अनावर झालं आणि म्हणला मी देव असून माझ्यावर एवढं जर ही बळजाव करीत असेल तर, म्हणून त्या असताना भगवंतानं काय केलं, एका कुष्ठरोग्याचं स्वरूप धारण केलं आणि कुष्ठरोग्याचं धारण करून मग त्या वेळेला त्या ठिकाणी त्या राजाची असणारे बरंच असणारं सैनिक होतं. काय म्हणून, कुणाला मग या पालखीकडे येऊ द्यायचं नाही, कुणाला पाया पडू द्यायचं नाही, लांबून दर्शन घ्या म्हणत तसं जाऊन म्हणायचं. मग त्या वेळेला त्या माणूने सांगितलंय, उद्धार जर देवा आपला करून घ्यायचा असेल तर एकच म्हणावं लागतंय, काही उद्धार पावे देवा, माझा उद्धार कसा होईल. मग त्यावेळेला देव सांगते असं होईल. म्हणून देव स्वतः त्या ठिकाणी कुष्ठरोग्याचं असणारं रूप धारण केलं आणि म्हणू लागला, अरे या गावामध्ये मोठा असणारा यज्ञ झालेला आहे आणि या यज्ञामध्ये मला त्या भगवंताचं दर्शन झालं तर माझी असणारी व्यथा दूर होईल, त्या देवाचं मला दर्शन घेऊ द्या. मग त्यावेळेला काय झालं, स्थिती काय आता कुठेही असणारे कारभारी सातारा असतील, तसं त्या ठिकाणचे त्या राजाचे बरेच कारभारी होते. आरती काय म्हणलं, अरे कोण आले म्हणले, असलं ह्याच्या बोटाला सगळ्या शिंदे आहेत, त्या कुष्ठरोगी आहे, वास घाण याला आणि इकडे ह्याला कशाला तुला द्या टाकून, असं धडाधड त्याला मारायला टाकणारे. ते कापू दे आले, बाबा मला त्या देवाचं दर्शन घेऊ द्या आणि मला माझा उद्धार होऊ द्या, तुम्ही असं करा. तर कुठलंही कार्य करीत असताना कोण ना कोण आडवं येतच. तर आडवं आल्याबद्दल काय करायचं नाही, त्याने फक्त एकच ठरवायचं, आपला भाव असताना शुद्ध ठेवायचा, काय होईल ते होईल म्हणायचं. मग त्या वेळेला त्या सगळ्यांनी त्या देवाला मारायला सुरुवात केली. तुम्ही आता इथं त्या विषय असलेली मात्र कोण वहिनी नव्या त्याच्या ठिकाणी विश्वरूप असणाऱ्या भगवंतानं धावलं. अरे जो 24 तास त्या भगवंताजवळ राहत होता भगवंत त्या अर्जुनाची गोळी देत होता, पण त्याला सुद्धा त्या भगवंताचं दर्शन झाल्यावर अंगाला घा फुटला, बोबडी वळली आणि दर्शन घेताच येत नाही. तसं ही लोक मागे लागल्यावर, लोक सगळी लागल्यावर त्या असणाऱ्या यज्ञ पुरुषाने काय केलं, आपलं असणारं रूप प्रगट केलं, विश्वरूप प्रगट केलं आणि मग विश्वरूप प्रगट केलं. मग सगळी थांबली, अरे बाबा आपण ह्याला उगाच धक्के द्यायला, आपण ह्याला उगाच मारलं. त्यावेळेला त्या असणाऱ्या भगवंतांना सांगितलं, अरे राजा तू मूर्ख आहेस म्हणला, मी असं देव असा कुठं नाही, जळी स्थळी काष्टी भरून पूर्ण उरलेला मी देव आहे आणि तू काय त्या सोन्याची प्रतिमा केली म्हणून दिमाग दाखवलाच, तुझं एवढं केलेलं सगळं सफळ आहे म्हणून, सफळ आहे निष्फळ आहे म्हणून. मग त्यावेळेला त्या राजाला सुद्धा कळालं मला आपले कोण काय चुकलं. मग त्या माणसाला सांगू लागला, चर का त्यांना येऊ द्या. मग त्यावेळेला ती देव आहे ती कशाला, ते काय सोन्याच्या पाय पडायचं काय, देव कसा आहे, जळी आहे, स्थळी आहे, काष्टी आहे, पाचशे नाही, पण सोन्यात नाही. आता सुद्धा त्याच्याकडे सोन आहे, त्याचं गळा दाबल्याशी राहत नाही. मग कशाला त्या सोन्याचा नाद करायचा. मग स्वतः देवाला त्या ठिकाणी असताना सांगितलं, अरे राजा तू येडा आहेस, मी यज्ञात नाही किंवा कुण्या राज्यात नाही किंवा कुणा देशात नाही, मी कुठं जे का रंजले गांजले त्याचे मनीचे आपुले, देव तेथीच जाणावा तोच साधू ओळखावा. अरे बाबा मी असणाऱ्या सगळ्या माता भगिनीमध्ये आहे, नव त्या सगळ्या विश्वामध्ये मी आहे, तुला कशाला एवढं गर्व. सांगायचं तात्पर्य, ज्या वेळेला भगवंतानं स्वतः येऊन त्या ठिकाणी सांगितलं त्यावेळेला मग त्या सगळ्याचा असणारं गर्व आरण झालं. म्हणून आपण सुद्धा कुठलं कार्य करताना गर्व करायचा नाही, गर्व केला आपला काटा निघाला असं आपण समजायचं, लोक काऊन काढत नाही ती तसं. आणि याच्या पुढे असणारं सांगायचं तात्पर्य, त्या देवासाठी बरेच जण असणारे झगडलेले आहेत. अरण्यामध्ये अरण्य असणारं गाव आहे आणि या गावामध्ये एक संत होता. कोण गेला सगळ्याला माहित आहे, कोण संत सावतामाळी आरणबेंडीचा आहे. आणि त्या आरणबेंडीमध्ये तो राहत होता. आतापर्यंत जी दुनिया तयार झाली आणि होणार आहे तेवढी लोक सगळे या पांडुरंगाकडे गेली, पण तो सावतामाळी त्याच्या आयुष्यातच पंढरपूरला गेला. काय करा नसेल
इकडे बस. त्याची अशी भक्ती होती महाराज, त्या देवालाच त्या असणाऱ्या कुठं अरण बेडी गावामध्ये सावतामाळेकडे जावं लागत होतं. मग ती कोणता टाइम होतो? आषाढ महिना होता, आषाढी वारी होती. आणि वारीला आषाढी कार्तिकीला आपण म्हणता बरं, आषाढी कार्तिकीला देव पंढरपुरात असते. पण सांगायचं तात्पर्य, आषाढी कार्तिकेला देव पंढरपुरात नसतोच. कसं म्हणाल तर आषाढी कार्तिकेला त्या देवाला एक चिंता असते, माझा कुठला भक्त आलाय, कुठला भक्त आला नाही. जे भक्त आला नाही त्याच्या घरात असणाऱ्या भगवंताला जावं लागते, पांडुरंगाला जावं लागते. पण आपल्याला काय वाटतं, चला आषाढीच्या वारीला गेले दर्शन. मला सांग, कुणाचं दर्शन झालं आषाढी वारीला गेले? डगबुक खात गावाकडं जाताना कुठं चालला? पंढरपूरला. आणि येताना कुठे गेलतो? पंढरपूरला. झालं का दर्शन? कुठलं दर्शन? काय खबर आहे? कुठं पांडुरंगापासून 5 किलोमीटर पाळी आणि पाळीचं दर्शन होतं. तसं त्या सावतामाळी काय केला, आपल्या असणारा कुटुंब असणारा पोसत होता. आणि पोसत असून त्याचं शेत, आता सुद्धा सावतामाळ्याच्या शेताहूनच असणारे सगळे लोक पंढरपूरला जाते पायवारी. आणि तशी लोक पंढरपूरला पायवारीला जात होते. आणि जात असताना त्यावेळेला विठ्ठल रुक्माई म्हणू लागली, म्हणले मालक तर काय सगळे आली की पण तुमचा एक भक्त दिसनाच गेला. मग रुक्मिणी तशी बोलायला, पांडुरंग म्हणते कसं काय? बघा ज्ञानोबा आलाय, तुकोबा आलाय, अमुक आलाय, गुरुबा काका आलाय, सगळी देवाची पण चोकोबा दिसनाच गेलाय. नाही म्हणजे काहीतरी काम असेल, शेतातलं काम करून ये रुक्मिणी, जरा दम धर. मग त्यावेळेला रुक्मिणीला वाटलं खरं येईल आता सावतामाळी. सावतामाळी येईल म्हणून ती वाट बघत थांबली. पण त्यावेळेला देवानं काय कुठं रूप धारण केलं? एका गायीचं रूप धारण केलं. आणि एका गायीचं रूप धारण करून त्या चोकोबाच्या असं समोरल्या बाजूला एक असणारं नदी होती किंवा चिखल होता, त्या चिखलामध्ये पांडुरंग रुतून बसली होती गायीच्या रूपात. आणि गायीच्या रूपानं रुतून बसल्यानंतर ती चोकोबाने काय केलं, सकाळी असताना आपण सगळं बैलाचं पाणी वैरण केलं, सगळं असताना व्यवस्थित केलं. आणि डोक्यावर असणारा जळणाचा असणारा बिंडा घेतला, हातामध्ये असणारी दुधाची कॅटली घेतली आणि सावतामाळे निघाले घराकडे. कुठं? अरणमेढीकडे निघाले. आणि निघाल्यानंतर बघतो तर काय गाय म्हातारी आहे, असं पाय असणार ते घुसून बसली, ती मुंडका असणार चिखलावर टाकले. मग सावतामाळ्याला वाटलं पण एवढी लोक चालली ती मला पंढरपूर या गाड्यामध्ये दिसत काही गाय घुसले गाळातली काढा कोणाला वाटलं नाही का म्हणतात. मग त्याने काय केलं, की गप्पा आपल्या डोक्यावरली मुली असते खाली ठेवली, आपल्या त्या दुधाची असणारी कॅटली खाली ठेवली, कपडे असणारे काढले, धोतराचा असणारा कष्टा घातला आणि म्हणला विठ्ठला पांडुरंगा माय बापा काय माय माऊलीवर दिवस आला. आणि त्यावेळेला तो गेला मध्ये. आणि मध्ये गेल्यानंतर गायीला तोंडा करून उचलाला. देव होता काय ती माणूस नव्हतं. तोंडा करून उचलला की मागावून टाकून द्यायची, मागून उचललं की मोडी आणून टाकून द्यायची. मग सावतामुळ्यानं जरा माळ्यानं झटलं, इकडं तिकडं बघितला, म्हणलं वारकरी जरा इकडे यावं, मला गाय घुसली आहे. मग ती वारकरी काय म्हणत होती, कुठला शहर आलाच मला गाय गाळात घुसली, आम्हाला पंढरपूरला जायचं बरंच आम्हाला बोलावलं म्हणून. अशी 1000 वारकरी गेली पण एक बी वारकरी आला नाही. मग त्या वेळेला रुक्मिणी मातेला कळालं पांडुरंग आता कुठे गेला. मग त्यावेळेला त्या अंतर्मी त्या रुक्मिणी मातेने ओळखीला आणि सांगितलं सगळी तर माझे असणारे संत आहेत आणि माझा असणारा मालक कुठे गेला. आणि मालक कुठे गेला म्हणून ती अरणबेडीच्या गावाच्या वाटाने ती पण आली. आणि रुक्मिणी माता आली कशी आली, वेश बदलून आली. आणि ती बघू लागली पांडुरंगाला कोण कोण जटाले, कोण कोण काय कराले. मग त्या वेळेला त्या रुक्मिणी मातेनं ओळखीलं. रुक्मिणी मातेनं ओळखील्याबरोबर ही असणारा चोखा मेळा आपली इथे असणारा संत मेळा होता का, संत मेळाने सगळे ओळखीला. अरे म्हणले इथे मालक बी नाही ना, मालकी बी नाही, देव बी नाही ना, पांडव बी नाही ना, रुक्मिणी मग गेली कुठं. मग ही माऊली असणारे संत ज्ञानेश्वर महाराज, त्या महाराजाला अंतरेने कळत होतं. त्यांनी सांगितलं तर माऊलीने सांगितलं की असणारी विठ्ठल रुक्मिणी कुठे गेली तर अरण्य भेटी या गावामध्ये गेलेले आहे, चला आपण. मग सगळे तिकडं चला निघाल्याबरोबर भगवंतानं ओळखीलं. अरे म्हणलं आता सगळे संत याची, म्हणलं आता आपलं वाहन उघडं पडतंय तर काय करावं, आपण असणारं उठावं. म्हणजे उचललं उठला पांडुरंग आणि उठून कुठे गेला, नेट मागायचा होता मला तिथं जाऊन.
मळ्यात जाऊन थांबला. आणि थांबल्यानंतर हे ज्ञानोबा तुकोबा चोकोबा जेवढे संत तेवढे पळत आले. अरे म्हणे अबा देव इकडे पळाला, इकडे पळाला, इकडे पळाला. इकडे पळाला म्हणल्यावर त्या गाईच्या माग माग सावतामाळी पण तिथं आला. आणि आल्यानंतर सावतामाळी म्हणून अरे गाय होती आता कुठे गेली, ते कुठे गेला, काय झालं म्हणून इकडे तिकडे बघा तर देव उभा राहिला. तुम्हाला तेव्हापासून सांगतो, आता सुद्धा कुठे जावा तुम्ही, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तसं या भगवान ज्या असणाऱ्या सावतामाळीची ज्या ठिकाणी जागा होती त्या ठिकाणी देव थांबलेला होता. आणि आता सावतामाळी आला आणि विठ्ठलाला म्हणू लागला, अरे विठ्ठला मी तिकडे सोडतो तिकडे कर. अरे म्हणला गबस म्हणला, आता ते सगळं पंढरपूरकडे उठले म्हणला, मग आता मला लपायला जागा दे. त्यावेळेस सावतामाळी म्हणू लागला, आता तुम्हाला कुठं लपायला जागा, काय बी कर, पण ती लोक याच्या अगोदर मला लपी म्हणून. मग त्यावेळेला ज्याचा भाव त्याचा देव, त्या सावतामाळीने काय केलं, इळा घेतला आणि आपलं टर्म असणार कोण खाल्लं. आणि सावतामाळीने काय केलं, पांडुरंगाला देवाच्या ठिकाणी लपण्यासाठी जागा दिला. आणि जागा दिल्यानंतर पांडुरंग असताना मोप लपून बसलाय. पण सगळी संत मंडळी आली. आल्यानंतर जरीचा जी शालूची भरदारी असतो का, ते असताना थोडा पोटा बाहेर होता. आणि बाहेर होता आल्याबरोबर मानवीने ओळखीलं, म्हणजे देवा ही संत म्हणते काय खोटं नाही म्हणली. देव आषाढी वाऱ्याला कार्तिक वाऱ्याला पंढरपुरात नसते म्हणजे ती खोटं नाही. आज आज प्रत्यक्ष आम्ही अनुभवलं, बघितलं. त्या जरीच्या पदराला धरलं आणि पांडुरंगाला बाहेर काढलं. त्याला म्हणायचं संत आणि त्याला म्हणायचं देव. आणि त्या वेळेला त्या भगवंताला त्या कुणाच्या सावतामाळीच्या पोटातून काढलं आणि तिथं नेऊन दिलं पंढरपुरात. आणि सांगितलं देवा तुम्ही चतुर्मास 4 महिने चुकून राहायचं, पण असं पळापळी करायची नाही. मग तेव्हापासून चतुर्मास आहे. आता सुद्धा धरता बघा तुम्ही श्रावणी, मग ती श्रावणी म्हणजे या चतुर्मासातलीच आहे. तर सांगायचं तात्पर्य, ज्याला देव नाही गेलं त्याच्यासाठी चतुर्मास श्रावणी तर करा, देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. तसं या ठिकाणी तुम्ही म्हणसाल प्रवचन म्हणजे काय, सांगा ते बदल. मी प्रवचन म्हणजे देवाचा ना आपला संबंध कसा आहे हे सांगायला, भक्ताचा ना आपला. कारण संताची सगळ्यांची गाठ पडल, पण संतांची गाठ पडत नाही. बघा देव ते संत, तुम्ही कीर्तनात ऐकले पहिल्या दिवशी सांगितले, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त निमित्ता ही प्रतिमा आहे म्हणून. मग ती सोन्याची प्रतिमा होती तर होता का देव? नव्हता. तर देव म्हणजे देवाला ओळखायचं असं तर संतांचीच गाठी घ्यावं. कारण संताशिवाय देव सापडत नाही आणि इतराला कोणाला कळायला बी नाही ना, कळणार बी नाही. म्हणून सुद्धा स्वर्गीचे ते देव इच्छितात की आम्हा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. कारण स्वर्गातल्या सुद्धा देवाला वाटतं आपण या मृत्यू लोकांच्या ठिकाणी यावं, जन्मावं आणि या ठिकाणचा आनंद घ्यावा. पण आपण जन्मून किती आनंद घ्यावा. सकाळी उठल्यापासून जी वस 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 ती झोपली वस. मग त्याचं सांगायचं तात्पर्य, भगवंत प्रत्येकाच्या हृदयाच्या ठिकाणी आहे. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत आपल्याला देवाचं दर्शन आहे. ज्यावेळेस देव आपल्यापासून दुरावला त्यावेळी आपला असणारा पिंजरा असणारा उलटा पडला म्हणून समजायचं. म्हणून तर म्हणते ती तुझं आहे तुझं पाशी, पण जागा चुकला. जागा तर प्रत्येकाचा चुकालाय, सैनाचा बी चुकालाय, येडाचा बी जर ती जागा चुकून म्हणून ही असणारा यज्ञ आहे, ही असणारा सप्ताह आहे. तुम्ही जर या सप्त्यामध्ये येऊन तुमच्या ध्येयाचं जर सार्थक करायचं असेल तर राम 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 म्हणा. रामनामाची काय किंमत आहे? एका रामनामाची किंमत तुम्हाला सांगितलं तर लय वेळ जाईल बघा. तर असं प्रत्येकाला माहीत रामनामाची काय किंमत आहे. जरी नाही जमलं तर एकदा खाऊन, म्हणून माऊलीने सांगितले देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या साधे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुम्हाला जर पुण्यच करायचं असेल एवढं करा, बाजार देवाच्या दारात येऊन गडीभर तर बसा, देवाला डोळ्यानं बघा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण देवाकडे आम्हाला की आमचं काम आहे का म्हणून नाही बाबा, तुमचं काम असतं तर या, नसतं तर येऊ नका. देवाकडे येण्यासाठी 24 तास असणारे चारी असणारे दरवाजे देवाचे खुले आहेत, पण जाते कोण. आता सुद्धा बघा आपली प्रत्येकाची आपल्या लेकराला सांगते, काय सांगते, बाबा जा तिकडं, बाबा जा इकडं, असं कर तसं कर. कोण ऐकतो? घरकी मोठी सच कहते मगर सुनताय कोण? आपली आई खरं सांगते पण ऐकतोय कोण? त्याचं कारण मी कलियुग आहे.
तुम्हाला मग सांगितलंय कलियुगामध्ये कोण कोणाचं ऐकत नाही, कारण सगळं उरपट वारं व्हायलंय. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात काय, अशी असणारी कथा आहे. ही असणारं बदलाव म्हणण्यापेक्षा आपण बदलाव म्हणे असणारं ही सप्तमी. तर असो असे किती असणारे संतांची असणारी यादी मी तुम्हाला सांगू. प्रत्येक संताचा जर आपण गुणानुवाद केलं तर काही सुद्धा वाया जाणार नाही. ऐके जेवढं थोडं आहे. तर असे असणारे की तुम्हाला पहिल्या दिवशी मी सांगितलं, चांगलं कार्य करीत असताना कोणाचे तर आहुती जाते, मग चांगलं कार्य होते. प्रभू रामचंद्र जन्माला आले त्यावेळेला काय झालं, पहिली श्रावण बाळाची हत्या झाली, मग राम जन्माला आले. तसं हे असणारे माऊली सुद्धा जन्माला येण्यासाठी आई वडिलाला असणारा आपला देह त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये ठेवावा लागला. मग असणारे कोण, माऊली असणारे जन्माला. अहो माऊली म्हणजे काही साधी गोष्ट नाही. प्रत्येकाला बाईला कोण बी माऊली म्हणते, पण गड्याला माऊली म्हणायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. कारण माऊली असणारे पुरुष बी आहेत आणि माऊली असणारी स्त्री आहे. म्हणून जो आळंदीचा सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये गेलं त्यावेळेला प्रत्येक असणारा माणूस हाक मारतो, काय म्हणून, माऊली जरा थांबा, माऊली चहा घेताव का, माऊली जेवण करताव का. पाया पडून त्या माऊलीच्या हातात पैसे करतात, ताकद त्या माऊलीच्या नामामध्ये आहे. पण ती कुणाला कळाले आता बसतोर, माऊलीची ताकद ज्याला कळाली त्याला म्हणायचं भाग्यवान. भाग्यवान म्हणून दया शरण गेले पंढरी राया. जी भाग्यवानाची लक्षणं आहेत, जी भाग्यवान आहेत महाराज, ते असणारे देवाकडे येतात, देवदेव करतात, देवळात येतात, काय असं ती करतात. मग एखादा येऊन मला म्हणेल का आणि का भाग्य का, मला काही कमी आहे. अरे बाबा तुम्ही किती जर भाग्यवान असलो तर भाग्यवानाचे असणारे मी फक्त दक्षिण सांगायला. तर असं तुम्हाला सगळ्याला माहित आहे, श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला घेऊन कुठं चालला होतो, काशीला चालला. आणि काशीला जात असताना तो असताना आपल्या आई वडिलांची असणारी काय केली, त्यानं एक कावड तयार केली. आणि एका कावडीमध्ये एका मागातल्या बाजूला आई बसलेली होती आणि मोरल्या बाजूला वडील बसलेले होते. आणि तो असणारा काशीला श्रावण बाळ जात होता. त्याच वेळा मी एवढं सांगायला कशा पाहिजे, तर ज्या वेळेला आपल्या देशावर आपल्याला संकट येतं त्या वेळेला देवाला उत्तीर्ण व्हावं लागतं, जन्म घ्यावा असतो. त्याच्यासाठी यदा यदा धर्मशय ग्लानिभाव भारता, ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला देव येतो आणि त्या संकटाचं निवारण करतो. तसा श्रावण बाळ काशीला चालला होता आणि काशीला जात असताना श्रावण महिना होता म्हणून ते श्रावण बाळाचं नाव श्रावण होतो. आणि श्रावण महिन्यामध्ये त्याचा असणारा वध झाला. आणि श्रावण बाळ काशीला जात असताना त्या ठिकाणी दशरथ राजाला किती बायका होत्या, 3 बायका होत्या. आणि 3 बायका असून सुद्धा त्या राजा निपुत्रिक होता, म्हणजे त्याला पुत्र नव्हता. आणि पुत्र प्राप्तीसाठी बक्कळ असणारे कामिटी असणारे येऊन पण पुत्र झाला नाही. त्याचं कारण अति पुण्य झाले चलत नाही, अतिपाप झाले चलत नाही. तर त्याचा असणारा तरवसंगा काटा असेल तर त्या माणसाचं जीवन आहे. अतिपुण्य झालं ते देव घेऊन जाते, अतिपाप झालं ते घेऊन जाते. म्हणजे मध्यम वर्ग त्याला परत घेऊन ठेवते सांगायचा म्हणजे. आणि त्या वेळेला ते श्रावण बाळ जात असताना नेहमी रात्र झालेली होती. त्यावेळेला आई म्हणाली, श्रावणा मला फार तांबडलेली आहे, पाणी आणलं तर बरं होईल. मग त्यावेळेला पौर्णिमेची असणारी रात्र होती, चंद्र असणारा दिसत होता. पण त्याला वाटलं या अरण्याच्या ठिकाणी पशु आहेत, स्वापद आहेत, आपण आता आपल्या असणारे अंधमाता पिता आहेत त्यांना काय करावं. तर त्यावेळेला त्या श्रावण बाळानं काय केलं, त्या असणारी कावड एका वडाच्या असणाऱ्या कावडीला आदर बांधली. आणि आदर बांधल्यानंतर तो असणारा श्रावण पाण्याच्या दिशेने निघाला. तर त्याला लांबून एक असणारं सरोवर असं दाट असणारी झाड होती आणि त्या झाडामध्ये त्यांना अंदाज केला इथं पाणी असेल. आणि तो असताना श्रावण बाळ त्या समुद्राच्या दिशेने त्या सरोवराच्या दिशेने गेला बघतो तर त्याला स्वच्छ असतं आणि पाणी दिसल्यानंतर श्रावण बाळाला आनंद झाला, आपल्याला पाणी मिळतंय, पाणी पावलं. म्हणून तो असताना श्रावण बाळाने काय केलं, त्या असणाऱ्या सरोवराच्या काठावर गेला, असं पाणी हलवलं, वजनीनं पोटभर असणारं पाणी केलं आणि ती असणारी कळशी पाण्यामध्ये बुडवली. त्यावेळेला बुड 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 असा आवाज आला. आणि त्या सरोवराच्या एका झाडावर राजा दशरथ शिकारीसाठी थांबलेला होता.
आणि दशरथ राजाला कळालं की बाबा आता कुठलं काय होणार, स्वापद या ठिकाणी पाणी प्यायला आलेलं आहे, तरी आपण आता बाण त्या दिशेने मारावा असा त्या दशरथ राजानं बाण काढला. आणि ती गागर त्या कळशीचा किंवा त्या गागरीचा आवाज येतो त्या दिशेने बाण सोडला. आणि सोडल्याबरोबर तो बाण कुणाला लागला, श्रावण बाळाला लागला. हे आई म्हणत असताना बाण त्या ठिकाणी श्रावण बाळ असताना रडू लागला. अरे मला कुणी मारलं, मी काय कोणाचं वाईट केलं होतं, मी माझ्या असणाऱ्या अन्नमाते पितेला घेऊन काशीला चालू. हे काशी विश्वनाथ आहे, महादेव भगवंता कुठं आहेस तू. त्यावेळेला राजा दशरथ घाबरला होता आणि घाबरून राजा धावून खाली उतरला आणि ज्या दिशेने आवाज निघत आहे त्या दिशेने धावत गेला. आणि धावत जाऊन काय केलं, त्या श्रावण बाळाला असताना उचलल्याने आपल्या मांडीवर घेतलं. आणि मांडीवर घेतल्यानंतर राजाला तो श्रावण बाळ म्हणला, राजा दशरथा मी मरता याच्याबद्दल मला दुःख नाही, पण माझे असणारे आंधळे असणारे आई वडील आहेत आणि त्यांची असणारी कावड मी त्या वडाच्या झाडाला बांधली आहे आणि ती पाण्यामुळं तरसाले ती म्हणून केली राजा. मग त्या दशरथ राजाला असणारं दुःख अनावर झालं, रडू लागला. मी आलतो काय, कशाला झालं काय म्हणून रडू लागला. मग त्यावेळेला त्या बाळाला त्याने उचलून घेतलं आणि सांगितलं, श्रावणा चल तुझी आईवडील कुठे तिकडे मला घेऊन चल. आणि त्यावेळेला श्रावण बाळाला घेऊन तो राजा दशरथ त्या ठिकाणी आला आणि त्याने काय केलं, त्या श्रावण बाळाला तिथं टिकवलं आणि असल्या एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि तो असणारा त्या वडिलाला देऊ लागला, आईला देऊ लागला. पण त्यावेळेला त्यावेळेला चाहूल झाल्या बघा, आंधळ्या माणसाला जेवढं लवकर चावलं होतं तेवढं चांगल्या माणसाला कुजबुज वाचल्या बरोबर ती म्हणून आले, श्रावणा बाळा आलाच का, पाणी मिळालं का, पाणी आणलाच का. असं ज्या वेळेला ते श्रावणाचे आई वडील बुडवले त्यावेळेला राजाला डसडसर रडून यायला लागलं. पण करतो काय, श्रावण बाळानं सांगितलं होतं, जोपर्यंत पाणी पिती तोपर्यंत तुम्ही माझं नाव सांगू नका, तुम्ही हाताने गपची पाणी पाहिजे. पण त्यावेळेला त्या राजा दशरथानं आईच्या असणाऱ्या तोंडाला लावलं पाण्याची ती काय हो ग्लास. त्यावेळेला आई म्हणून, श्रावणा बाळा उचलाच का, बोलवलं का गेलास तुम्हाला. त्यावेळेला राजाचं दुःख अनावर झालं आणि त्यावेळेला त्यांनी काय म्हणलं, ते म्हातारी तर चहा आपलं पाणी पित नाही, चहा म्हणून बघा माझी. त्यावेळेला ती असणारं पाणी पण वल्लाच्या असणाऱ्या तोंडाला लावलं. तो सुद्धा म्हणून, बाळा श्रावणा उचलाच कामचोर, तुला अर्ध्या रात्रीला पाणी आणायला लावलं म्हणून. त्यावेळेला दोघं बी असणारे काय पाणी पिणं गेली. त्यावेळेला दशरथ राजाला सांगावं लागलं, तुमचा बाळ श्रावण माझ्या हातून वधला गेला, मी राजा दशरथ आहे अयोध्येचा. असं त्या श्रावण बाळाच्या आई वडिलाला म्हणल्याबरोबर त्या असणाऱ्या कावडीतून असणारी माता आणि पिता खाली पडली आणि गडबडावर रडू लागले. अरे राजा दशरथा, तू मोग कुठला जरी राजा असशील, पण आमच्या आंधळ्याची कथे असणारी ओढून येलाच. आता आम्ही कुणाकडे बघावं, आता आम्ही काय करावं. राजा दशरथा, आमच्या पुत्राला मारलाच, तू जसा पुत्रासाठी वनवन हिंडलास तसं आम्ही सुद्धा आमच्या पुत्राला घेऊन काशी विश्वनाथ महादेवाला चाललो. मग देवानं आमच्याकडे का बघितलं नाही, देवानं आमच्यावर का गाला घातला, देवानं आमचा का घात केला म्हणून ती माता म्हातारी रडू लागली आणि गडबडावर रडू लागली. राजा दशरथाला पुन्हा समजावं कळना गेलं. आणि त्यावेळेला राजा दशरथ चुकलं म्हणून मग पाया पडायला, पण कितीही चुकलं एखाद्याचं बाळा मारायचं त्याच्या पाया पाडायचं मध्ये जमते गडबडाला आपण नाही. त्यावेळेला त्यांनी त्या असणाऱ्या मात्या पित्याने काय शाप दिला, दशरथा आम्ही जसं पुत्र करून मारवतो तुला सुद्धा तसंच मारावं लागल, तुला सुद्धा पुत्र होतील इच्छा, पण अंतकाळी मरणाच्या वेळेला तुझ्या पैसे पुत्र राहणार नाही. त्यावेळेला राजाला वाटलं जवळ या म्हणणार, आता पुत्र प्राप्ती तर होणार आहे आपल्याला, कसं का मरण म्हणलं काय करायचं आपण. आणि त्यावेळेला त्या राजा असल्यामुळं त्या असणाऱ्या दोघा तिघा माता पितेची असणारे व्यवस्थित असणारी मुलमाती केली आणि राजा दशरथ आपल्या गावाकडे आला. कुठं अयोध्येला. आणि आल्यानंतर माणूस प्रत्येक असणारी चूक झालेली कुणाला तर सांगतोच. आणि त्यावेळेला त्यानं असणारी चूक झालेली आपल्या 3 असणाऱ्या राण्या होत्या त्यांना सांगितलं आणि सांगून माझ्या हातून असा श्रावण बाळाचा वध झालाय आणि त्यानं असणारा शाप दिला. त्यावेळेला मी त्यांना उशाप मागितला त्यांनी मला उशाप दिला. काय उशाप दिला, राजा
तुला 4 मुलं होती रे, पण आम्ही जसं आता एका मुलाच्या ह्यानं जसं तरमळाला मृत्यूमुळं, तशी तुझी 4 सुद्धा मुलं तुझ्या मृत्यूच्या वेळेला एक सुद्धा राहणार नाही. मग त्यावेळेला ती असताना बाया नाही शाळा शिकते. तुम्ही म्हणताना माझं म्हणत नाही, तसं नाही. त्या वेळेला बायाला शाळा शिकते म्हणजे त्या बाया म्हणून राजा दशरथा जाऊ द्या काय व्हायचं पुन्हा आता आपल्याला लेकरं बाळ तर होती ती. मग कोणाचं तिकडे डिंकबावल्यावर कवायला पण आपलं चांगलं असं प्रत्येकाला वाटतं. त्यावेळेला त्या असणाऱ्या श्रावण बाळाच्या पापामुळं म्हणा का श्रावण बाळाच्या मृत्यूमुळं म्हणा, त्या असणाऱ्या रामाला जन्म घ्यावा लागला. तुम्हाला मी मागा सांगितलं नाही, ज्या वेळेला दुःख येतं, ज्या वेळेला संकट येतं, त्यावेळेला देवाला किती यावं लागतं. यदा यदा धर्मस्य ग्लानिभव भारता, त्या वेळेला त्या ठिकाणी रामाला जन्माला यावं लागलं. कशामुळं? तर या श्रावण बाळाच्या वधामुळे. तुमच्या लक्षात आलं असं लागेल नसत, कुठलं बी चांगले कार्य करीत असताना उघड असलं होतच. ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले त्यावेळेला त्यांच्या आईवडिलाचा असणारा घातपात झाला. श्रीराम जन्माला आले त्यावेळेला राजा दशरथाकडून श्रावण बाळाचा वध झाला. मग कुठलंही कार्य करता अगोदर आहुती मग प्राप्ती असते. तसा सांगायचं तात्पर्य बाबा, आपण आपलं काम करीत असताना मनानं, भावनेनं आणि अंतकरणानं करा. देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि असो अनेक एका असणाऱ्या दुर्मिळ असणाऱ्या एका घटकाला देव मिळाला, तसं असणार तुम्हाला थोडक्यात सेवा सांगतो. आणि आपलंही असणाऱ्या कशाला ह्या असणाऱ्या सप्तेतलं जे असणारं प्रवचन रूपी असणारं पुष्प आहे 4थ्या दिवसाचं, ती असणारी सेवा मी या ठिकाणी संपवतो. पण रामाच्या काळामध्ये एक असणारी ही शबरी नावाची एक भक्त होती. आणि तिच्या असणारी इतकी भक्ती होती, पण त्या शबरीचा असणारा बाप दैत्य कुळामध्ये शबरी जन्मलेली होती. आणि त्या ज्या वेळेला शबरी असणारी थोर झाली त्यावेळेला तिचं असणारं लग्न ठरलं शबरीचं. आणि लग्न ठरल्यानंतर सगळा असणारा कार्यक्रम त्या ठिकाणी फिक्स झाला. आणि फिक्स झाल्यानंतर तेव्हापासून देवकार्य आहे. आज तसं नाही, रामाच्या काळात होतं देवकार्य, आता बी आहे. आणि त्या शबरीचं असणारं लग्न ठरलं, तिला असणारं कुठं सासरी नेलं. सासरी नेल्यानंतर देवकार्याचा कार्यक्रम तिनं असणारा बघितला. आणि बघितल्यानंतर तिथे ते देवकार्य कसं होतं का आपल्याला होतं का एक जण अर्ध होती. 21 बकऱ्याची असणारी त्या ठिकाणी लाईन बांधलेली होती. आणि लाईन बांधलेली बघितली कोणी या शबरीनं. आणि विचारलं बाबा ही एवढी असणारी जीव कशाला बांधली तिथं. तर म्हणजे आज आपले देवकार्य आहे आणि हे असणारी कपाळात किती देवाचं कार्य करावं लागतंय, मग आपलं लगीन असतंय. मग त्या शबरीला वाटलं एवढं पाप करून लगीन करण्यात काय अर्थ नाही. तिनं काय केली, एक असणारा आपल्या हातामध्ये असणारा एक तांब्या घेतला, बाहेर जायचं नेमकी जी गेली शबरी रातोरात मजल धर बऱ्याच असतं एका डोंगरात गेली. कारण माणसाच्या मनावर जर परिणाम व्हायचा असेल तर पहिला पश्चाताप व्हावा लागतो, तेव्हा माणूस शुद्ध होतो. पश्चातापावी न शुद्धता. तसं त्या असणाऱ्या शबरीला पश्चाताप झाला आणि गेली. त्या वनाच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे आता आपण आलो खरं, पण राहायचं कुठं. तिनं एका असणाऱ्या पर्वतावर किंवा त्या डोंगरावर गेली. मातंग ऋषीचा आश्रम होता, त्या आश्रमाच्या ठिकाणी गेली आणि तिनं आपलं सगळं दुःख त्या ऋषीला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर महाराज माणसाला गुरु असावा, पण गुरुगुरु करायचं नसावा, सद्गुरू असावा. सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतराची रेखा बोलू दे. कारण गुरु जर असणारा जर चांगला असेल तर सगळं चांगलं आहे. जर आपलाच गुरु जर येडा वाटला असेल तर त्याचा असणारा शिष्य कधी सुधारायचा. तसं त्या ऋषीनं असणारं त्या शरीराला सांगितलं, तू आल्यास खरा, पण तू कशा तुला देव एक दिवशी नक्की भेटणार. तू काही सुद्धा मग त्याचा विचार करू नको, तू निवांत माझ्या आश्रमाच्या ठिकाणी राहा. आणि त्यावेळेला शबरी असणारी त्या मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर सकाळी दररोज उठायचे. असणारं एक शिव असणारं महादेवाचं मंदिर होतं, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये फुलं घ्यायची, बक्कळ असणारी काय पूजा अर्चा करायची, आपल्या घरी यायची. आणि झोपडं होतं त्या टायमाला, काय त्याची बिल्डिंग नव्हती, त्या झोपड्यापाशी यायची. दारा सडा रांगोळी, तेव्हापासून रांगोळीची प्रथा, आज नाही रांगोळी काढायची प्रथा.
ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या दारामध्ये, ज्याच्या दारामध्ये रांगोळीचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी त्या भगवंताला तिथं जावंच लागतं, कारण ती घर स्वच्छ आणि शुद्ध असते. तेव्हापासून रांगोळी आहे. मग त्या वेळेला नमो 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 करता शबरीचं असणारं तिथं सगळं आयुष्य गेलं, पण देवाची काय गाठ पडायचं वाण नाही. तुम्हाला सांगायला कसे पाहिजे, ज्याचा भाव त्याचा देव, ज्याचा विश्वास तिथंच देव आहे. मग त्या शबरीचा विश्वास होता. आपल्या गुरुनं आपल्याला सांगितलंय, देव तुला भेटणार आहे, फक्त करीत राहा, देव तुला मिळेल. असं बरेच दिवस गेले, पण आपण मगाशी ऐकलं, राम श्रावण बाळामुळे जन्माला आले आणि जन्मल्यानंतर त्याने जन्माला आलं देवाला काय केलं, देवाने अवतार कशासाठी घेतला, प्रत्येक जीवाचा उद्धार करायचा म्हणून देवाने अवतार घेतलाय. आणि अवतार घेऊन तो असणार राम वनाच्या ठिकाणी आला आणि वनाच्या ठिकाणी आल्यानंतर हिंडत 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 कुठं आला, मातंग आश्रमाच्या ठिकाणी आला. आणि आला आणि बघतो तर काय, एक असणारी लांब असणे पूर्णपणे झोपडी दिसायले. आणि त्यावेळेला रामानं निमित्त केलं, काय केलं निमित्त, लक्ष्मणाला सांगितलं, अरे लक्ष्मणा ताण लागलेले तुझ्या तिकडे झोपड्या वाटायला, तिकडे जाऊ आणि आपण पाणी पिऊ आणि आपला पुढला प्रवास पुढे करू. म्हणून रामायण ही फक्त ज्याला ऐकलं त्याला माहिती आहे, त्याला सांगून काय फायदा नाही. रामामध्ये, त्या रामायणामध्ये असं आहे, महाराज कसं वागावं आणि नातं कसं ठेवावं. रामाच्या काळात प्रत्येक जण जर कुणी कुणाला बोललं तर आदरानं जी म्हणत होती. आणि काय ठिकाणी ती प्रथा आहे, एखाद्यानं जर बोललं जी का बोलली आणि मग मोडलं काम करणार. तसं त्या लक्ष्मणाला सांगितलं, चल आता तिथं पाणी पिऊ आणि आपण पुन्हा प्रवास करू. आलं तर त्या असणाऱ्या मातंग ऋषीने सांगितलं, न सांगता कळू की अंतरतेचं नाव परमेश्वर, अंतरेमी त्या शबरीने सांगितलं. हे शबरी ज्याची वाट बघत होती हजारो वर्षे, तो असणारा राम असतो तुम्हाला भेटायला. तुम्ही म्हणतात हजारो वर्ष कसं, तर त्या रामाच्या काळामध्ये अस्थिमय प्राण होता, होता का बापू. आणि आताचा जो प्राण आहे तो अन्नमय आहे. आणि अन्नमय प्राण असल्यामुळं माणूस 100 वर्ष पुढे जगत नाही. काय बी करा तुम्ही मेल्याशिवाय राहत नाही. पण रामाच्या काळात जोर हाडायचा तर माणूस जगत होता. म्हणून ती शबरी हजारो वर्षे पुढे त्या माता ऋषी आश्रमामध्ये होती. आणि त्या ऋषीने सांगितलं राम याला म्हणजे बरोबर तिला इतका आनंद झाला, आनंदाच्या डोही आनंदाचा तरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. त्याला तिने इतका आनंद झाला, देव आला देव आला देव आला. म्हणून मग आनंदाच्या भरामध्ये तिनं त्या देवासाठी तिने स्वागतासाठी काय गोळा केलं, तिकडं तिकडं बघू लागली. काय नाही, दारात असणारं बोरीचं झाड होतं, झाडाला असणारी बोर होती. एक असणार धरून घेतलं, बोर तोडायचा, अर्ध खायचं, गोड असतं दुरणात टाकायचं, आंबट असतं फेकून द्यायचं. अशी अर्धी बोर करून एक दुरण असणार गच्च भरलं आणि गच्च भरून त्या रामाची असणारी वाट बघू लागली. मागणीच्या पाहे मुखाकडे चिंतने रोकडे मनोरथ. आपली जर इच्छा असेल तर तुम्ही मागा, देव दिल्याशिवाय राहत नाही. पण कसं मागा, शरीरासारखं मागा, भाव ठेवून मागा आणि अंतःकरण. आणि त्यावेळेला ते असणाऱ्या शबरीनं काय केलं, तशी बोर असणारी एक वाटीवर असणारी ठिकाणी घेतली आणि त्या रामाची असणारी वाट बघत थांबली. आणि राम आल्याबरोबर ते बसायला काय होतं, त्या असणाऱ्या अंतरून का पांघरून एका पोतीवर असणाऱ्या रामाला बसवलं, लक्ष्मणाला बसवलं. आणि घळ 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 पाय त्या रामाच्या पाया पडून डोळ्यावर असणारं जे पाणी पडावं ते रामाच्या पायाचा अभिषेक होऊ लागला. त्यावेळेला रामाला वाटलं, अरे ही खरीच भक्त आहे म्हणजे, उठा उठ माते उठ. म्हणून त्या शबरीला असं उठवलं आणि आपल्या हृदयाला लावलं आणि म्हणलं काय दुःख बाई. त्यावेळेला शबरीने सांगितलं, देवा ज्या क्षणाची मी वाट बघत होते हजारो वर्षे तो क्षण आज आला. आणि आज आला नव, माझ्या गुरुनं मला सांगितलं तो देव तुला भेटल, आज देव मला भेटला. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. त्याला आम्हाला सुद्धा वाटलं शबरी एक संत होती म्हणून पळून गेली होती पिसपकडी कापडी. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव हिंडालेला असते, पण निमित्ताने हिंडाले कुठल्या तर निमित्तानं. तुम्हाला सांगितलंय राजश्री योजनेमध्ये कसा देव एका निमित्तानंच आला आणि येऊन सगळ्याला दर्शन दिले.
तसं शबीरे मातेला सुद्धा या भगवंतानं दर्शन दिलं आणि दर्शन देऊन तिचा उद्धार झाला. त्याच्याच पहिलं असणाऱ्या माऊलीने सांगितलं होतं, कैली उद्धार पावेल कृपा करील नारायण. जर उद्धार पावायचाच असेल, जर भगवंताची भेटच घ्यायची असेल, तर आता जसं मी किती एक 4-5 संतांचं असणार तुम्हाला वर्णन सांगितलं, त्या वर्णनाप्रमाणे वागा. देव तुम्हाला एक दिवशी भेटल आणि ज्या दिवशी तुम्हाला देव भेटला नाही त्या दिवशी समजायचं आपल्याला देव आता कायमच मिळाला, चला आता आपली वारी आली समजायचं. तर या ठिकाणी आजचा जो असणारा अध्यायामध्ये जी असणारी मी ओळी घेतलेली होती, 9व्या अध्यायातली 287 असणारी ओळी होती आणि त्या ओळीचं कसं होतं विश्लेषण, जो मज आनंद शरण निवारी मी तयाचे जन्म मरण शरणागत शरण मीच ये. तर भगवंत कसा आहे, जो त्याला शरीराला त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणारच नाही. पण आता त्या कलियुगामध्ये लय अवघड आहे. कोणी कुणाला शरण जायचं, एखाद्यानं म्हणलं का हे बाबा विमानाचा त्याच्या पाया, त्याच्या काय पाया, तर सांगायचं तात्पर्य तुला कुणाच्या पाया पडायचं पड बाबा, पण शरण जा कुणाला, संताला. संताला शरण गेल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. आणि संताला शरण जावं म्हणून ही असणारा सप्ताह आहे किंवा हे असणारे संत आहेत. संताशिवाय देव भेटत नाही आणि जोपर्यंत संतांची गाठ पडत नाही तर संत देवाची गाठ पडत नाही. तर याच्यासाठी काय करायचं, तर आपण अगोदर पहिले संतांची गाठ घ्यायची आणि संतांची गाठ घेतल्यानंतर मग आपले आपण असणारे ते संत आपणाला देव असणारे जातात. मग ह्याच्यासाठी काय व्हावं लागतं, पहिले संत व्हावं लागतं आणि मग संतांची गाठ पडते. आता मला सांगा, एखाद्या आबाई जर बसल्यानंतर ज्याच्या जर घरांना ऐकायला मिळालं, सुनाचा असो, अगर भावाचा असो, अगर गावाचा असो, बसलेला तसल्या सारख्या गाठ पडल्या बोलून गडीवर बोलून मग जाऊ. तसं तुम्ही जर संतांची गाठ घ्यायचं असेल तर पहिले संत व्हा आणि संत झाल्यानंतर तुम्हाला संतांची गाठ पडल आणि संतांची गाठ पडल्यानंतर देवाची गाठ पडल, याच्यात काय वाद नाही. असं या ठिकाणी सांगायचं तात्पर्य, मी तुम्हाला माझ्या अल्पशा बुद्धीनं तुम्हाला मी पहिल्या दिवशीच म्हणलो होतो, आज माझा पहिला दिवस आहे, पण पहिल्या दिवशी ज्या सांगायचा अधिकार आहे मागणी पण असणारं मागावं लागतं त्या सप्त्याची सुरुवात करायला. तसं त्या सप्त्यामध्ये आतापर्यंत ज्याने असणारं सहकार्य केलं त्याला लाख असणारे आशीर्वाद म्हणजे भगवंताची, माझ्या माऊलीची, माझ्या बांधवांची. आणि जरी नाही केलं त्याला बी असणारे आशीर्वाद आहेच. पण इसा कसा मिळतो, आपलं जसं काम तसायचं तसं आपण आपल्या या सप्त्यामध्ये येऊन आपल्याला काय नाही जमलं तर काय ऐकायला श्रवण भक्ती करायला काय अडचण आहे का कोण नको मग ते श्रवण भक्ती करायला. तर असो त्या सप्त्यामध्ये आपल्याला जेवढं जमत तेवढं श्रवण भक्ती करा. नवं पारायण असणार ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका किंवा असणार हरिपाठ ऐका. तिथं काय जेवढं घेईल तेवढं थोडं आहे, नाही घेईल तेवढं जास्तच आहे, त्याला काय करायचं. तर असो अशा रीतीनं मी माझी असणारी अल्पशी असणारी सेवा संत माऊलींच्या चरणी अर्पण करून, संत तुकोबाच्या चरणी अर्पण करून, शिव असणारा महादेव आहे महादेवाच्या चरणी अर्पण करून, पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करून, नव बसलेल्या जी माता भगिनी आहेत, जो इनकरी आहे, जो आपल्याला जे कपा आहे असणारे माझे महाराज आहेत कुठले अनसोडीचे, त्यांच्या चरणी असणारे शिव त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून, चुकलेलं असेल की माझं, हुकलेलं असेल की मी माझं, जे चांगलं असेल ते तुमचं, तेवढं असणारं सेवा या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो आणि सेवा या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. ओ पुंडलिका वरदारी पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. हर 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 महादेव. विशाल